हॅलो सुवर्णमयी. याच्या आधी मी एक प्रश्न आणि उत्तरांचा व्हिडिओ केला होता आणि त्याला भरपूर चांगला प्रतिसाद आला. म्हणजेच काय तर तुम्ही आत्तापर्यंत कमेंटमध्ये जे काही प्रश्न विचारलेत त्यांची उत्तरं देणारा असा एक व्हिडिओ मी केला होता आणि त्यामध्ये खास करून पेरेंटिंग विषयीच्या, पालकत्वाविषयीच्या जवळजवळ 10 प्रश्नांची उत्तरं मी दिलेली होती. तर आता ह्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये मी साधारण एकसारख्या प्रकारचे असे 3 प्रश्न घेतलेत आणि त्यांची सविस्तर उत्तरं देण्याचा प्रयत्न केलाय. कारण मला असं वाटतं की ह्या माध्यमातून पुष्कळ बायकांची मदत होईल, त्यांना त्यांच्या मनातल्या काही प्रश्नांची, काही शंकांची उत्तरं मिळतील. माझा हा प्रयत्न कसा वाटला हे मात्र मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर पहिला प्रश्न घेऊया की घरात सतत असमाधानी असणारी सासू हा पण विषय घ्या, त्याचं सुद्धा ॲनालिसिस करा, म्हणजे आम्हीच किती चुकतो किंवा किती बरोबर आहोत हे सुद्धा क्लिअर होऊन जाईल. घरात सतत कोणीतरी असमाधानी असणं, विशेषतः ती व्यक्ती जर सासू असेल तर सगळ्या घराचं वातावरण थोडंसं जडच होऊन जातं. म्हणजे आपण कितीही केलं तरी समोरच्याच्या चेहऱ्यावर तो एक समाधानाचा भाव उमटतच नाही. मग सारखं मनात येत राहतं की नेमकं चुकतंय कुठे, आपण कमी पडतोय की त्यांची अपेक्षाच काहीतरी वेगळी आहे. खरं सांगू का, हे समजून घेताना आधी हे स्वीकारायला पाहिजे की काही लोकांचा स्वभावच मुळात तसा असतो. त्यांना सवय झालेली असते प्रत्येक गोष्टीतून काहीतरी उणीव शोधण्याची, आणि हे असं वागणं त्यांच्या संस्कारातून किंवा त्यांनी पाहिलेल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातून आलेलं असतं. त्यांच्या काळात कदाचित कौतुक करण्याची पद्धतच नसावी किंवा सगळं नीट आहे असं म्हटलं तर लोक डोक्यावर बसतील अशी एक भीती त्यांच्या मनात खोलवर बसलेली असते. त्यामुळे त्या सतत कशात तरी त्रुटी काढत राहतात. आणि हे मी बोलताना सासूबाईंबद्दल बोलतीये, पण कुणीही जरी तुमच्या आयुष्यात सतत असमाधानी व्यक्ती असेल तरी त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी पुढे जे काही बोलीन ते सगळं लागू होणार आहे. कारण आपल्याला भरपूर नाती सांभाळावी लागतात. कधी तुमची मुलं सतत असमाधानी असतील, कधी नवरा, कधी कामावरच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ. त्यामुळे आत्ता मी सासूच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगत असले तरीसुद्धा हे तुम्ही कुठल्याही ठिकाणी लागू करू शकता. तर आता इथं आपण काय करतो, आपण त्यांना खुश करण्याचा जणू काही एक विडाच उचलतो. आज हे चांगलं करून बघू, आज त्यांच्या आवडीचं हे करू, आज असं वागून बघू. आणि जेव्हा इतकं करूनही त्या समाधानी होत नाहीत ना, तेव्हा आपल्याला प्रचंड त्रास होतो. इथंच आपण थोडं चुकतोय असं मला वाटतं. आपण आपलं सुख, आपलं समाधान हे समोरच्या व्यक्तीच्या रिॲक्शनवर अवलंबून ठेवतो. समोरची व्यक्ती हसली, खुश झाली तरच माझा दिवस चांगला, त्यांनी कौतुक केलं तरच मी केलेली स्वयंपाकाची डिश चांगली, असा आपला विचार व्हायला लागतो. पण विचार करा, जर त्या व्यक्तीला स्वतःलाच समाधानी कसं राहायचं हे माहीत नसेल तर ती तुम्हाला कसं काय समाधान देऊ शकणार. ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटणार ना. त्यांच्याकडे जर तक्रारींचा साठा असेल तर त्या तक्रारीच करणार. हे एकदा आपल्याला समजलं की मग आपण स्वतःला दोष देणं थांबवतो. ह्याचा अर्थ असा पण नाही आहे की आपण जे काही चुकीचं करतोय ते सतत तसंच करत राहायचं. थोडंफार आपल्याला सुद्धा समजतं की आपण कोणत्या ठिकाणी चुकतो आणि कुठं आपल्याला सुधारणा करण्याची गरज आहे. ती सुधारणा करत राहायची, पण ती स्वतःसाठी, त्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून नाही. घरात वावरताना, कामाचा व्याप सांभाळताना आपल्याला असं वाटतं की कुणीतरी आपलं कौतुक करावं, किमान आपण जे करतोय त्याची जाणीव तरी ठेवावी. पण सासूच्या बाबतीत किंवा सासरच्या कुठल्याही नात्याच्या बाबतीत ही अपेक्षा ठेवणं कधी कधी खूप थकवणारं असतं. आपण हे समजून घ्यायला पाहिजे की त्यांचं ते असमाधानी असणं हे त्यांच्या व्यक्त होण्याचा एक प्रकार आहे, ती त्यांची एक पद्धत आहे. ती आपल्या कामावरची टीका आहे असं समजण्यापेक्षा तो त्यांचा स्वभाव आहे हे स्वीकारलं की मनावरचं ओझं थोडं हलकं होतं. असं म्हणताना मला हेही सांगावं असं वाटतंय की आपण किती बरोबर आणि किती चूक हे ठरवताना स्वतःला प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारायचा की मी माझ्या बाजूने जे करायला पाहिजे ते मनापासून केलंय का. जर तुमचं मन हो म्हणत असेल तर मग दुसऱ्याच्या सर्टिफिकेटची गरज राहत नाही. आपण खूप वेळा स्वतःची किंमत दुसऱ्याच्या शब्दांवरून ठरवतो. त्यांनी छान म्हटलं की आपण हुशार, त्यांनी नाक मुरडलं की आपण मठ्ठ. हे गणितच मुळात चुकीचं आहे. सतत तक्रार करणाऱ्या माणसांसोबत राहणं हे मुळातच मानसिकदृष्ट्या खूप कठीण असतं. पण तिथेच आपली परीक्षा असते. आपण त्यांच्यासारखं चिडचिड न करता किंवा त्यांना सतत उत्तरं न देता एक ठराविक अंतर मनातून पाळायला शिकलं पाहिजे. म्हणजे आपली कर्तव्य तर सगळी पार पाडायची, मान सन्मान सगळा द्यायचा, पण त्यांच्या त्या असमाधानी वृत्तीचा परिणाम आपल्या मनावर होऊन द्यायचा नाही. कधी कधी आपण त्यांना बदलण्याचा खूप प्रयत्न करतो. त्यांना सांगायला जातो की बघा आम्ही किती करतोय, तुम्ही थोडं तरी चांगलं बोला.
पण ह्या वयात माणसं सहजासहजी बदलत नाहीत. उलट आपण त्यांना सांगायला गेलो की त्यांना वाटतं आपण त्यांना शिकवतोय आणि मग वाद आणखी वाढतात. त्यापेक्षा आपण कसं शांत राहू शकू हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यांच्या या वागण्यामुळे आपण आपल्यातले चांगले गुण गमावता कामा नये. त्या असमाधानी आहेत म्हणून मी पण आता नीट वागणार नाही किंवा मी पण त्यांच्याशी वाईटच बोलेन, असं केलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. आपण आपला मोठेपणा जपायचा. आपण जे काही चांगलं करतोय ते कुणाला दाखवण्यासाठी नाही, तर ते आपल्याला समाधान देतं म्हणून करायचं. आपल्याला स्वतःविषयी चांगलं वाटावं म्हणून करायचं. हे सगळं ऐकायला कदाचित सोपं वाटेल, पण रोजच्या जगण्यात हे खूप कठीण असतं. रोज सकाळी उठल्यावर समोर एक तक्रारींचा पाढा तयार असतो, तेव्हा स्वतःला शांत ठेवणं ही एक मोठी साधनाच आहे. पण ही साधना आपल्याला करायची आहे कारण आपलं मानसिक आरोग्य आपल्या हातात आहे. त्यांच्या असमाधानाला आपण आपलं अपयश मानायचं नाही. असमाधानी व्यक्तीला आनंदी करणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे. कारण त्यांचा लढा स्वतःशीच असतो. त्यांना स्वतःमध्येच काहीतरी अपूर्ण वाटत असतं आणि तेच प्रतिबिंब त्यांना बाहेरच्या जगात दिसतं. त्यामुळे त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांच्याकडे थोड्या सहानुभूतीने बघा. कदाचित त्यांना आयुष्यात कधीच कुणी कौतुकाची थाप दिली नसेल, म्हणूनच आज त्या कुणाला देऊ शकत नाहीत. शेवटी काय तर आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. घराचं वातावरण कसं हलकं राहील याकडे लक्ष द्यायचं. जर त्या सतत कुरकुर करत असतील तर त्याकडे पावसाच्या आवाजासारखं दुर्लक्ष करायला शिकायचं. पाऊस पडतोय म्हणून आपण बाहेर जाणं थांबवत नाही ना. आपण छत्री घेतो आणि आपलं काम करतो. तसंच आपल्या चांगल्या स्वभावाची छत्री आपण आपल्या मनावर धरायची, म्हणजे त्यांच्या असमाधानाचे थेंब आपल्याला टोचणार नाहीत. तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात ती नक्कीच सोपी नाहीये, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही एक समर्थ स्त्री आहात. तुम्ही तुमचं कुटुंब सांभाळताय, तुमच्या मुलांची मनं सांभाळताय. हेच तुमचं सगळ्यात मोठं यश आहे. कुणाच्या एका शब्दाने तुमचं महत्त्व कमी होत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि थोडं अंतर राखून शांत राहायला शिका. दुसरा प्रश्न आहे की सासूबाईंना सुनेचा एवढा राग का येतो, किंवा नवरा फक्त बायकोचा वापर करून घेतोय असं जेव्हा वाटतं तेव्हा खरं तर मनात खूप अस्वस्थता असते. हे सगळं सहन करणं किंवा रोज त्या वातावरणात राहणं अजिबात सोपं नाहीये. ही गोष्ट आधी आपण स्वीकारली पाहिजे की ही परिस्थिती कठीण आहे. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की सासू आणि सुनेचं नातं हे असंच असतं, तिथे वाद होणारच. पण हा जो राग असतो ना, तो काही एका दिवसात येत नाही. यामागे बऱ्याच वेळा असुरक्षिततेची भावना असते. सासू जेव्हा घरात असते तेव्हा तिला सवय झालेली असते की सगळं तिच्या मनाप्रमाणे व्हावं, मुलांवर तिचाच शब्द चालावा. आणि मग अचानक सून येते, जिला तिची स्वतःची मतं असतात, तिची एक वेगळी पद्धत असते, आणि इथेच मग संघर्ष सुरू होतो. सासूला वाटतं माझं महत्त्व कमी होतंय की काय, आणि सुनेला वाटतं मला इथे मोकळेपणाने वागायला वावच नाहीये. आपण काय करतो, आपण समोरच्याला बदलायचा प्रयत्न करतो, पण माणसं इतक्या सहज बदलत नाहीत. सासूला जो राग येतोय तो कदाचित तिच्या स्वतःच्या स्वभावामुळे असेल किंवा त्यांना लागलेलं वळण तसं असेल. आपण तिथे काय करू शकतो, तर आपण आपला शांतपणा कसा टिकवायचा हे बघायला पाहिजे. कधीकधी शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं, तर आपण स्वतःची मानसिक शांतता जपणं असतं. त्यांच्या वागण्याकडे एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघायला शिकलं पाहिजे. त्या रागाला स्वतःच्या मनाला लावून घेतलं ना की मग आपलासुद्धा दिवस खराब होतो. आता राहिला प्रश्न नवऱ्याचा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तो फक्त तुमचा वापर करून घेतोय, तर खरं सांगू 80% स्त्रियांना हे असंच वाटतं. आपल्याला हे सगळं माहिती आहे की नातं हे बरोबरीचं असलं पाहिजे, तिथे सन्मान असला पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याचा वापर करते तेव्हा समोरच्याच्या अस्तित्वाची तिथे किंमत राहत नाही. पण इथेच आपण चुकतो. आपण खूप सोशिक होतो. जाऊ दे, संसारासाठी करावं लागतं असं म्हणून स्वतःला त्रास करून घेतो. पण ह्यामुळे काय होतं, समोरच्याला सवय लागते. त्यांना वाटतं की हे तिचं कर्तव्यच आहे. वापर करून घेणं म्हणजे काय, तर जेव्हा त्या व्यक्तीला काही हवं असेल तेव्हा ती प्रेमाने बोलते, आणि जेव्हा तुमची गरज नसते तेव्हा तुमच्या मताला, तुमच्या अस्तित्वाला सुद्धा काहीच किंमत नसते. अशा वेळी स्पष्ट संवाद गरजेचा आहे. भांडण करून नाही, तर शांतपणे आपली बाजू मांडायला पाहिजे. मला असं वाटतंय, या अशा वागण्यामुळे मला त्रास होतोय हे सांगणं गरजेचं आहे. जर आपणच आपल्या मर्यादा आखून दिल्या नाहीत तर लोक त्या ओलांडणारच. हे स्वीकारायला वेळ लागतो की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते कदाचित आपल्याला हवं तसं वागवत नाहीत. पण शेवटी स्वतःची किंमत आपणच ठरवायची असते. घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण स्वतःला हरवून बसतो. सासू असो किंवा नवरा, जर त्यांच्या वागण्यामुळे आपल्या आत्मसन्मानाला धक्का बसत असेल
तर तिथे थोडं लांब होणं किंवा स्वतःसाठी वेळ काढणं चुकीचं नाहीये. आपल्याला वाटतं की आपण सगळं निभावून नेलं की नातं टिकेल, पण नातं फक्त टिकवून उपयोग नाही, ते नातं आपल्याला आनंदसुद्धा देणारं पाहिजे. जर सतत टोमणे, राग किंवा दुर्लक्ष वाटायला येत असेल तर स्वतःला विचारा की मी स्वतःसाठी काय करते. आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही, पण आपण स्वतःला कसं जपायचं हे नक्कीच ठरवू शकतो. हे कठीण आहे हे मान्य आहे मला, पण रोज त्या त्रासात राहण्यापेक्षा हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवणं जास्त चांगलं आहे. स्वतःच्या छंदांना वेळ द्या, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा किंवा किमान स्वतःच्या विचारांना तरी मोकळं करा. जेव्हा आपण स्वतःला महत्त्व द्यायला लागतो तेव्हा हळूहळू समोरच्याच्या दृष्टिकोनातही बदल व्हायला सुरुवात होते. आणि जरी नाही झाला तरी किमान आपल्याला स्वतःला कसं सांभाळायचं हे तरी समजलेलं असतं. आयुष्य आपलं आहे, पण कुणीतरी आपल्याशी कसं वागावं ह्याचा ताबा आपण दुसऱ्याच्या हातात देऊन बसलोय. तो ताबा पुन्हा स्वतःकडे येण्याची हीच वेळ आहे. तुमच्यात ती ताकद आहे की तुम्ही ह्या परिस्थितीतून स्वतःचा मार्ग शोधू शकता. तुम्हाला काय वाटतं, अशा प्रसंगात तुम्ही स्वतःला कसं सावरता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आपण एकमेकींच्या अनुभवातूनच शिकत असतो. तिसरा प्रश्न आहे, जॉईंट फॅमिलीमध्ये पॉझिटिव्ह कसं राहायचं. हा प्रश्न विचारलात ना तर आधीच सांगते, ह्याचं एकच परफेक्ट उत्तर नाही आणि सगळ्यांसाठी चालेल असा फॉर्म्युला सुद्धा नाही. कारण जॉईंट फॅमिली म्हणजे फक्त 4 लोक एकत्र राहणं नाही, तर वेगवेगळ्या सवयी, वेगवेगळे स्वभाव, वेगवेगळ्या अपेक्षा, हे सगळं एका घरात राहत असतं. खूप वेळा असं होतं की आपण मनात म्हणतो मी ॲडजस्ट करतीये, पण समोरच्यांना कधी कळणार, किंवा मी इतकं सहन करतीये तरीही मला चुकीचंच का समजलं जातं. आणि मग हळूहळू पॉझिटिव्हिटी नाहीशी व्हायला लागते. म्हणूनच पहिली गोष्ट, पॉझिटिव्ह राहायचं म्हणजे सगळं सहन करत राहायचं नाही. आपण बऱ्याच वेळा पॉझिटिव्हिटीच्या नावाखाली स्वतःच्या भावनांना गप्प बसवतो. जाऊ दे, घरात शांतता पाहिजे, आपण मोठे आहोत असं म्हणत म्हणत मन दाबून टाकतो. पण दाबलेलं मन एक दिवस कुठेतरी फुटतं. म्हणून पहिला प्रॅक्टिकल टिप अशी, ज्याचा त्रास होतोय ते स्वतःशी तरी आधी मान्य करा. सगळ्यांना सांगणं गरजेचं नाहीये, पण स्वतःला तरी खोटं बोलू नका. दुसरी गोष्ट, सगळे तुमच्या मनासारखे वागतील ही अपेक्षा सोडा. हे ऐकायला कठोर वाटेल, पण हे स्वीकारलं ना की आपला अर्धा ताण कमी होतो. जॉईंट फॅमिलीमध्ये कुणीतरी कायम उपदेश देणार, कुणीतरी कायम टीका करणार, कुणीतरी कायम तुलना करणार. त्यामुळे इथे दुसरी टीप अशी आहे की ऐका, पण मनात साठवू नका. कुणाचं मत कानातून आत जाऊ द्या, पण थेट मनात उतरून देऊ नका. हे प्रॅक्टिसने जमतं, पहिल्याच दिवशी नाही जमणार. तुमच्या बाउंड्रीज क्लिअर असणं गरजेचं आहे आणि ते चुकीचं नाहीये. याला आपण फटकून राहणं, अकडूपणे वागणं असं नाही म्हणू शकत. हा उद्धटपणा सुद्धा नाहीये, हे आहे सेल्फ रिस्पेक्ट. सगळ्या चर्चांमध्ये तुम्ही सहभागी व्हायची गरज नाही, सगळ्या निर्णयांवर तुमचं मत देण्याची गरज नाही, आणि तुम्ही जे काही वागताय ते सगळं इतरांना एक्सप्लेन करण्याची सुद्धा गरज नाही. हा झाला तिसरा प्रॅक्टिकल पॉईंट. कधी कधी शांतपणे मागे हटणं हीच खरी मॅच्युरिटी असते. जी व्यक्ती सतत तुम्हाला कमी लेखते, तुमच्या स्पष्टीकरणाने बदलत नाही, तिथे पॉझिटिव्हिटी म्हणजे काय तर कमी बोलणं, ठाम राहणं आणि स्वतःला दोष न देणं. चौथी टिप आहे, जॉईंट फॅमिलीमध्ये स्वतःसाठी थोडी तरी जागा हवीच. ती तुमची एखादी स्वतंत्र खोली असू दे, किंवा स्वयंपाकघरातला एखादा कोपरा, किंवा सकाळची फक्त 10 मिनिटं, जिथे तुम्ही सून नसाल, वहिनी नसाल, जबाबदारी नसेल, फक्त तुम्ही स्वतःच्या आहात. आणि त्यावेळेला गिल्टी वाटून देऊ नका. दमलेली स्त्री कधीच पॉझिटिव्ह राहू शकत नाही. पाचवी टिप आहे, स्वतःची किंमत स्वतःलाच माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. कुणी कौतुक केलं नाही, कुणी समजून घेतलं नाही, तरीसुद्धा मी जे करते ते योग्य आहे हे स्वतःला सांगता आलं पाहिजे. बाहेरून व्हॅलिडेशन न मिळालं तरी आतून स्वतःला कमी लेखू नका. आणि शेवटी एक खूप प्रॅक्टिकल पण दुर्लक्षित पॉईंट, जॉईंट फॅमिलीमध्ये नातं तर वाचवायचं असतं, पण त्याच्यासोबतच स्वतःला सुद्धा वाचवायचं आहे. फक्त नातं टिकवताना स्वतःला संपवू नका आणि स्वतःसाठी सगळं तोडू सुद्धा नका. दोन्हींचा समतोल साधणं हीच खरी पॉझिटिव्हिटी आहे. कधी त्रास तात्पुरता असतो, कधी आयुष्याची ती एक फेज असते. फार टेन्शन घेऊ नका. जसं इतर नात्यांसाठी प्रयत्न करता, तसंच मोठ्या मुलांसारखंच मोठ्या माणसांसाठी सुद्धा कधी कधी प्रयत्न करावे लागतात. आणि हे लक्षात ठेवा, जॉईंट फॅमिलीमध्ये स्त्रिया घर चालवत नाहीत, तर त्या घराला धरून ठेवतात. या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पटली असतील, तुम्हाला अजून काही वेगळं सुचवायचं असेल तर कमेंट करून सांगा. कुणाला उपयोगी पडेल असं वाटत असेल तर व्हिडिओ नक्की मैत्रिणींशी शेअर करा. आणि अशाच शांत वास्तववादी गप्पांसाठी सुवर्णमयी सोबत जोडलेले राहा.
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही सुवर्णमयी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा.